नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरच्या पार्ट 6 मध्ये आपण टाइप्स ऑफ सॉल्ट हा पॉइंट सुरू केला होता. त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ सॉल्ट मध्ये 4 टाइपचे सॉल्ट आहेत. त्यामध्ये सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस. आता हे सिम्बॉल तुम्हाला सांगितले. SA म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड, SB म्हणजे स्ट्रॉंग बेस. सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस, याच्यामध्ये मी प्लसचं चिन्ह दिलं म्हणजे त्यांचं कॉम्बिनेशन होऊन तयार होणार आहे. Second type, salts of strong acid and weak base. Third type, salts of weak acid, strong base. And चौथा type, salts of weak acid and weak base. तर ह्याचे प्रत्येक टाईपचे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत समोर. त्याच्या अगोदर आपण एक रिॲक्शन घेऊयात. When acid reacts with base, it gives salt and water. हा सॉल्ट कसा तयार होतो? तर सॉल्ट तयार होतो ॲसिड आणि बेसच्या कॉम्बिनेशनमध्ये. या रिॲक्शनला काय म्हणतो आपण? न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. कशामुळे घ्यायला लागले मी हे तुम्हाला परत कारण ह्याच्या रिव्हर्स जी रिॲक्शन आहे लक्षात. व्हेन सॉल्ट रिॲक्ट विथ वॉटर इट गिव्स ॲसिड अँड बेस. दॅट रिव्हर्स रिॲक्शन इज कॉल्ड हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट. आणि ह्याच्या पुढचा पॉईंट आपल्याला तो घ्यायचा. न्यूट्रलायझेशन ह्या रिॲक्शनच्या रिव्हर्स रिॲक्शन कोणती असेल? हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट. लक्षात. तर आपल्याला माहिती आहे ॲसिडसाठी आपण सिम्बॉल वापरतो HA जनरल सिम्बॉल, बेससाठी BOH, सॉल्टसाठी BA आणि वॉटर म्हणजे H2. त्याच्यामध्ये हे 4 टाईप्सचे आपण सॉल्ट्स घेतले. जेव्हा जो ॲसिड ज्या बेससोबत रिॲक्ट होतो तो टाईप आपण 4 टाईपमध्ये त्या सॉल्ट्सला आपण डिवाइड केलेलं आहे. सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस. याचे एक्झाम्पल्स कोणते दिलेले पहा. NaCl आहे, KCl आहे, NaBr आहे, KBr आहे, NaNO3, KNO3, Na2SO4, K2SO4 एक्सेट्रा. त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत. सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, सोडियम ब्रोमाइड, पोटॅशियम ब्रोमाइड, NaNO3 सोडियम नायट्रेट, KNO3 पोटॅशियम नायट्रेट, Na2SO4 सोडियम सल्फेट आणि K2SO4 म्हणजे पोटॅशियम सल्फेट. हे झाले पहिल्या सॉल्टचे एक्झाम्पल. सेकंड टाईपचा सॉल्ट, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड वीक बेस. त्याच्यामध्ये NH4Cl अमोनियम क्लोराईड, NH4NO3 अमोनियम नायट्रेट, CuSO4 कॉपर सल्फेट, CuCl2 याला काय म्हणतो आपण? CuCl2 याला म्हणतो आपण +2 Cuवर +2 चार्ज येतो. कारण 2 क्लोरीन 2 मायनस तर एका Cuवर काय येतो? 2 पॉझिटिव्ह चार्ज. त्याला म्हणायचं क्युप्रिक क्लोराईड. FeCl3 फेरिक क्लोराईड, AlCl3 ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड, PbNO3 ट्वाइस, EbNO3 ट्वाइस, लेड नायट्रेट. त्याच्यानंतर सॉल्ट्स ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. CH3COONA सोडियम ॲसिटेट. कारण CH3CO ग्रुपला काय म्हणतो आपण? ॲसिटेट ग्रुप, सोडियम ॲसिटेट. CH3COOK पोटॅशियम ॲसिटेट, KCN पोटॅशियम सायनाइड, Na2CO3 सोडियम कार्बोनेट, Na2S सोडियम सल्फाइड, HCOONA त्याला काय म्हणतो आपण? सोडियम फॉर्मेट आणि HCOOK पोटॅशियम फॉर्मेट. त्याच्यानंतर चौथा टाईप, सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस. CH3COONH4 अमोनियम ॲसिटेट, NH4CN अमोनियम सायनाइड, NH4 ट्वाइस CO3 अमोनियम कार्बोनेट आणि NH4CN सगळ्या डबल आलं पाहिजे. NH4CN लिहिलेले आपण. NH4CN अमोनियम सायनाइड. ते असे हे 4 प्रकारचे सॉल्ट्स आहेत. त्यांची उदाहरण दिलेली आहेत. आणि ही एक रिॲक्शन ज्याला फॉरवर्ड रिॲक्शनला म्हणतो आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. आणि ही जर आपण बॅकवर्ड रिॲक्शन घेतली त्याला म्हणतो आपण हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट. आणि ह्याच्या पुढचा जो पॉईंट आहे आपला तो असेल हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट्स. म्हणजे सॉल्टचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर आपल्याला काय मिळणार? ॲसिड आणि बेस. तो सॉल्ट ज्या ॲसिड आणि बेसच्या कॉम्बिनेशनमधून तयार झाला आहे तेच कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी मिळेल. स्ट्रॉंग ॲसिड असेल तर स्ट्रॉंग ॲसिड, वीक ॲसिड असेल तर वीक ॲसिड, स्ट्रॉंग बेस असेल तर स्ट्रॉंग बेस आणि वीक बेस असेल तर वीक बेस. असं आपल्याला त्या टाईप्सचे ॲसिड आणि बेस मिळतात. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो पॉईंट आहे आपला पेज नंबर 53 वर पॉईंट आहे बघा. कन्सेप्ट ऑफ हायड्रोलिसिस. कन्सेप्ट ऑफ हायड्रोलिसिस. आपण याच्या अगोदर पॉईंट पाहायला होता पहा. ॲटोआयनायझेशन ऑफ सेल्फ आयनायझेशन ऑफ वॉटर.
ॲटोआयनेशन ऑफ सेल्फ आयनेशन ऑफ वॉटरमध्ये आपण पाहिलं होतं की आउट ऑफ 1 मोल ऑफ H2O 1 × 10⁻⁻⁷ एवढे मोल्स त्याच्यावर काय होतात, आयोनाइज होतात. आणखीन एक पाहिलं होतं आपण की जेवढे H+ किंवा H3O+ आयन्स आहेत वॉटरमध्ये तेवढेच काय असतात, OH- आयन कॉन्सन्ट्रेशन आपल्याला प्युअर वॉटरचं आयनायझेशन झाल्यानंतर मिळते. म्हणजे थोडक्यात जो आहे प्युअर वॉटर हा कसा आहे, इज न्यूट्रल इन नेचर. कशामुळे न्यूट्रल नेचरचा असेल तो, प्युअर वॉटर कसा आहे, न्यूट्रल आहे. कारण वॉटरचं जेव्हा सेल्फ आयनेशन किंवा ॲटोआयनेशन होईल तेव्हा तो H+ आणि OH- आयन्स किंवा H3O+ आणि OH- आयन्स तयार करतो आणि त्या सोल्युशनमध्ये जेवढे नंबर ऑफ मोल्स किंवा जेवढं कॉन्सन्ट्रेशन H3O+ आयन्सचं असेल तेवढंच कॉन्सन्ट्रेशन OH- आयन्सचं असते. म्हणजे प्युअर वॉटर हा कसा असतो, इट इज न्यूट्रल इन नेचर. परंतु समजा ह्या वॉटरमध्ये आपण एखादा सॉल्ट ॲड केला, वॉटरमध्ये काय ॲड केला, सॉल्ट ॲड केला किंवा एखाद्या सॉल्टचं वॉटरमधलं सोल्युशन जर बनवलं आपण तर आपल्याला काय मिळते, ॲसिड आणि बेस. सॉल्टला काय म्हणतो आपण, जनरल सिम्बॉल सॉल्टचा Ba, वॉटरचा जनरल सिम्बॉल H2O, गिव्ज ॲसिड जनरल सिम्बॉल आहे त्याचा Ha, बेसचा सिम्बॉल आहे BOH. ही जी रिॲक्शन झालेली आहे ही रिॲक्शन आहे हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट. वॉटर हा कसा असतो, न्यूट्रल नेचरचा आहे, बरोबर आहे. कारण न्यूट्रल का असतो त्याच्यात, कारण जेवढे कॉन्सन्ट्रेशन H2O+ आयन्सचे असतात तेवढेच OH- आयन्सचे कॉन्सन्ट्रेशन असतात. परंतु जेव्हा ह्या प्युअर वॉटरमध्ये आपण एखादा सॉल्ट ॲड करतो लक्षात, तर ह्या सॉल्ट्सचे 2 आयन्स असतात. कोणकोणते आयन्स, B+ अँड A-. त्याला B+ ला काय म्हणणार आपण, पॉझिटिव्हली चार्जला कॅटायन आणि निगेटिव्हली चार्जला आयनला काय म्हणतो आपण, अनायन. आणि ह्या वॉटरचे आपल्याला 2 आयन्स मिळतात, H+ आणि OH- आयन्स, बरोबर आहे, किंवा H2O+ आणि OH- आयन्स. जेव्हा ह्या सॉल्टचा कोणताही आयन हा वॉटरसोबत रिॲक्ट होत नाही लक्षात, ह्या सॉल्टचा कोणताही आयन जेव्हा वॉटरसोबत रिॲक्ट होत नाही तेव्हा त्या सोल्युशनमध्ये H+ आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू काय असणार, OH- आयन कॉन्सन्ट्रेशनच असणार. म्हणजे ते सोल्युशन कसं असणार, न्यूट्रल. थोडासा कन्सेप्ट थोडासा समजून घ्या. जेव्हा आपण फक्त वॉटर घेतलं, जेव्हा त्याचं सेल्फ आयनेशन होईल किंवा ॲटोआयनेशन होईल, H3O+ आयन्स कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू काय असेल, OH- आयन कॉन्सन्ट्रेशन, किंवा H+ आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू काय असेल, OH- आयन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे प्युअर वॉटर कसं आहे, न्यूट्रल नेचरचं. परंतु जेव्हा आपण ह्या वॉटरमध्ये एखादा सॉल्ट ॲड करतो Ba लक्षात, परंतु हा Ba सॉल्टचे जे 2 आयन्स आहेत ह्या दोन्ही आयन्सपैकी एकही आयन्स जर वॉटरच्या H+ किंवा OH- आयनसोबत रिॲक्ट होत नसेल तर सोल्युशनमध्ये H+ किंवा H3O+ आयन कॉन्सन्ट्रेशन आणि OH- आयन कॉन्सन्ट्रेशन परत कसं असेल, दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम असेल, तेव्हा ते सोल्युशन कसं असेल, न्यूट्रल असेल. परंतु जेव्हा ह्या 2 आयन्सपैकी एखादा आयन म्हणजे कॅटायन किंवा अनायन किंवा दोन्ही आयन्स जेव्हा वॉटरच्या H+ आणि OH- आयनसोबत रिॲक्ट होतात तेव्हा सोल्युशन एकतर कसं बनेल, ॲसिडिक बनेल किंवा अल्कलाइन बनेल, बरोबर आहे. म्हणजे समजा कॅटायन्स, अनायन्स किंवा दोन्ही आयन्सपैकी दोन्ही आयन्स हे वॉटरसोबत रिॲक्ट होत असतील तर त्या कंडिशनमध्ये सोल्युशनमध्ये H3O+ किंवा H+ आयन्स इज नॉट इक्वल टू द OH- आयन्स. म्हणजे ह्यांचं कॉन्सन्ट्रेशन H+ आयन्स आणि OH- आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन चेंज करण्याची कॅपेबिलिटी कोणामध्ये आहे, ह्या सॉल्टमध्ये लक्षात. देअरफॉर धिस डिझॉल्व्ड सॉल्ट इन द वॉटर इज कॅपेबल फॉर चेंजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ अँड OH- आयन्स इन द सोल्युशन. हा जो सॉल्ट आपण डिझॉल्व केला वॉटरमध्ये त्या सॉल्ट्सचे प्रेझेंट असणारे कॅटायन्स आणि अनायन्स जेव्हा तयार होतील
आणि ते आयन्स जेव्हा वॉटरच्या आयन्स सोबत रिॲक्ट होतील तेव्हा त्या सोल्युशनमध्ये जे कॉन्सन्ट्रेशन आहे H+ आणि OH- चं हे डिस्टर्ब होईल. दे आर नॉट इक्वल इन कॉन्सन्ट्रेशन. तर कॉन्सन्ट्रेशन इज डिस्टर्ब आणि हे डिस्टर्ब करण्याचं काम कोण करते, कॉन्सन्ट्रेशन चेंज करण्याचं काम कोण करते, ह्या सॉल्ट्सचे जे आयन्स आहेत ते आयन्स जे की कोणासोबत रिॲक्ट होतील, वॉटरसोबत. आणि मग हे कॉन्सन्ट्रेशन चेंज झाल्यामुळं H+ आयन आणि OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन चेंज झाल्यामुळं एक तर सोल्युशन कसं बनेल, ॲसिडिक बनेल. जर H+ आयन्स हे जास्त असतील कोणापेक्षा, OH- आयन्सपेक्षा सोल्युशनमधले, तर सोल्युशन कसं बनेल, ॲसिडिक बनेल. आणि OH- आयन कॉन्सन्ट्रेशन हे जास्त जर असेल H+ आयन कॉन्सन्ट्रेशनपेक्षा, तर सोल्युशन कसं बनेल, अल्कलाइन बनेल. आणि दोन्ही जेव्हा आयन्सचं सोल्युशन सारखं असते तेव्हा ते सोल्युशन कसं असेल, न्यूट्रल असेल. म्हणजे सोल्युशन एकतर ॲसिडिक होईल, अल्कलाइन होईल किंवा न्यूट्रल असेल. तर ह्या रिॲक्शनला म्हणतो आपण कन्सेप्ट ऑफ हायड्रॉलिसिस किंवा हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट. तर ह्या हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्टमध्ये तुम्हाला बघा पुस्तकात दिलेलं आहे, त्याची डेफिनेशन काय दिलेली आहे. हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट इज अ केमिकल रिॲक्शन इन विच cations or anions or both the ions of the salt react with the ions of water, then the solution produces or the solution becomes acidic, alkaline or neutral, and this reaction is called hydrolysis of salt. Hydrolysis of salt ची definition काय असेल मग, the hydrolysis of salt is defined as a reaction or chemical reaction in which cations or anions or both the ions of the salt react with the ions of the water, then the solution becomes acidic, alkaline किंवा neutral. This reaction is called hydrolysis of salt. ह्याच्यानंतर आपण जे टाईप घेतलेले आहेत हायड्रोलिसिस ऑफ सॉल्टचे, तर प्रत्येक टाईपच्या सॉल्टचं आपल्याला काय घ्यायचं आहे, हायड्रोलिसिस कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामध्ये पहिला जो सॉल्टचा टाईप आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी पुस्तकात तुम्हाला थोडंसं अवघड करून दिले बघा, तो भाग तुम्हाला थोडंसं सोपा करून शिकवणार आहे मी. पुस्तकात थोडंसं हार्ड दिलेलं आहे, समजायला थोडंसं अवघड आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्या सॉल्टचं हायड्रोलिसिस घेऊत आपण. हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट. हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. अशा सॉल्टचा आपण हायड्रोलिसिस घेणार जो कशापासून बनलेला आहे, स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून. समजा तो सॉल्ट घेऊत आपण NaCl, फेनी डिझॉल्ड इन वॉटर. आणखीन एक सांगायचं राहील पहा, हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट, दिस रिॲक्शन इज नॉट कम्प्लीट रिॲक्शन. लक्षात, ही रिॲक्शन कशी आहे, कम्प्लीट कधीच होत नाही ही रिॲक्शन, कारण ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. Salt reacts with water, produces acid and base. Again acid and base react with each other and produces the salt and water. Therefore this reaction is a reversible reaction. आता याच्यामध्ये हे Na+ आणि Cl- आयन्स आहेत, वॉटरचे H+ and OH- आयन्स आहेत. तर याच्यामध्ये H+ Cl- आणि Na+ OH- हे अपोजिटली चार्जड जे आयन्स आहेत इंटरॅक्ट होतील आणि आपलं प्रोड्यूस होईल कोणता ॲसिड प्रोड्यूस होईल, H+ Cl- HCl प्लस Na+ OH- NaOH. कारण हा सॉल्ट स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून बनलेला आहे, बरोबर. असं तुम्हाला याची फोड करता आली पाहिजे. NaCl चे आयन्स Na+ Cl-, H2O चे आयन्स H+ OH-. अशा आता याच्यामध्ये NaCl चे आयन्स कसे तयार होतात, Na+ + Cl- प्लस H+ + OH-. आता हे दोन्ही स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग ॲसिड आहे, स्ट्रॉंग बेस आहे, हा सॉल्ट आहे, बरोबर. तर खाली लिहायचं सॉल्ट, स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस, दोघांचे डिसोसिएशन होईल स्ट्रॉंग असल्यामुळे H+ Cl- प्लस Na+ + OH-. आता हे सगळं जे तयार होते हे ॲक्वियस सोल्युशनमध्ये तयार होते. त्याच्यामुळे AQ लिहिलं तरी चालते, तुम्ही नाही लिहिलं तरी चालते. ह्याच्यामध्ये जे दोन्ही साईडला सारखे आयन्स आहेत
तर हे जे आपण आयन्स तयार केलेत बघा या ठिकाणी, तर तुम्ही त्या ठिकाणी वाक्य लिहू शकता. NaCl प्लस H2O यूज HCl आणि NaOH. हे आपण कोणत्या टाईपचा सॉल्ट घेतला आहे? स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून बनलेला. लक्षात. NaCl हे एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला, स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस. तर आयोनिक थेअरीनुसार आपण त्याचे हे आयन्स लिहिले. लक्षात. खाली वाटल्यास तुम्ही हे झाल्यानंतर खाली लिहू शकता. बाय आयोनिक थेअरी यू कॅन राईट. आयोनिक थेअरीनुसार आपण काय लिहिलेस त्याचे आयन्स तयार झालेले लिहिले. आता या ठिकाणी दोन्ही साईडला जे सारखे आयन्स आहेत लक्षात, ते आयन्स आपण कॅन्सल करू. कोणते आयन्स कॅन्सल होतील? Na प्लस Cl मायनस Cl मायनस. लक्षात. तर आपल्याला काय उरेल? आयन्स फक्त या ठिकाणी याचं हायड्रोलिसिस करू नका H2O चं. त्याचं आयन्स जे आहेत खूप कमी प्रमाणात तयार होतात, त्याच्यामुळे आपण H2O या ठिकाणी आयोनायझेशन लिहित नाही. Na प्लस Cl मायनस हे सॉल्टचं आयोनायझेशन लिहिले आपण. H2O इट गिव्स स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस असल्यामुळे H प्लस Cl मायनस आणि Na प्लस OH मायनस. तर सारखे आयन्स कोणते आहेत? Na प्लस Cl मायनस आणि हा Na प्लस. तर या साईडला शिल्लक करायला H2O इट गिव्स शिल्लक काय राहील? H प्लस OH मायनस. कारण सारखे आयन जे आहेत Na प्लस दोन्ही साईडला ते काय होतील? ऑन कॅन्सलिंग कॉमन आयन्स ऑफ द बोथ साईड. या ठिकाणी बोथ साईडला सारखे असणारे आयन्स आपण कॅन्सल केले तर आपल्याला शेवटी मिळेल H2O इट गिव्स H प्लस प्लस OH मायनस. आता या ठिकाणी बघा, ह्या वॉटरसोबत सॉल्टमधला कॅटायन किंवा अनायन दोन्ही आयन्स या ठिकाणी रिॲक्ट होत नाहीत. आहे का या ठिकाणी कोणता आयन? समजा Na प्लस H2O असला तर आपण म्हणलं असतं कॅटायन रिॲक्ट होतो वॉटरसोबत, किंवा Cl मायनस प्लस H2O असला तर अनायन रिॲक्ट होतो वॉटरसोबत. ह्या वॉटरसोबत एकही आयन्स सॉल्टचा रिॲक्ट होत नाही. तर आपण काय म्हणणार मग या ठिकाणी? फक्त या ठिकाणी शिल्लक राहते वॉटर आणि इट गिव्स H प्लस प्लस OH मायनस आयन्स. म्हणजेच या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स हे इक्वल असतात. बिकॉज आउट ऑफ both ions neither cation nor anion react with water, therefore in this solution is neutral in nature. तर आपली डेफिनेशन काय? हायड्रोलिसिस ऑफ सॉल्टची. हायड्रोलिसिस जर सॉल्टचा हायड्रोलिसिस जर व्हायचा असेल तर कॅटायन किंवा अनायन किंवा दोन्ही आयन्स वॉटरसोबत रिॲक्ट झाले पाहिजे. तर या ठिकाणी वॉटरसोबत कॅटायन सुद्धा रिॲक्ट होत नाही आणि अनायन सुद्धा रिॲक्ट होत नाही. म्हणून आपण काय म्हणू शकतो? In this reaction किंवा during the hydrolysis of salt which is formed by the strong acid and strong base, neither cation nor anion react with water. Hence the concentration of H plus ions is equal to the concentration of OH minus ions and the solution becomes neutral. असं तुम्हाला 2 मार्कांचा प्रश्न विचारतात. Why the aqueous solution of NaCl is neutral in nature, किंवा त्या सॉल्ट्समध्ये सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस ह्याचे उदाहरण तुम्हाला दिले जातात. कोणतंही एक उदाहरण समजा तुम्हाला Na2SO4 दिलेलं असेल तर हे उदाहरण देऊन तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रॉंग बेस कोणता मिळेल? NaOH हा स्ट्रॉंग बेस मिळेल आणि स्ट्रॉंग ॲसिड मिळेल H2SO4. याचा हायड्रोलिसिस झाल्यानंतर आपल्याला H2SO4 आणि NaOH मिळेल. तर त्या ठिकाणी सॉल्ट ॲसिड कोणता मिळेल आणि बेस हा ॲसिड स्ट्रॉंग ॲसिड सल्फ्युरिक ॲसिड आणि हा बेस मिळेल. तर असं तुम्हाला ह्याचे हायड्रोलिसिस झाल्यानंतर जे ॲसिड आणि बेस तयार होतात ते तुम्हाला लिहिता आले पाहिजे. लक्षात. तर या ठिकाणी Na2SO4 दिलं तर याचे NaOH बेस तयार होईल स्ट्रॉंग बेस, H2SO4 स्ट्रॉंग ॲसिड. असं तुम्हाला कोणतंही एक उदाहरण दिलं जाईल स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून बनणाऱ्या सॉल्टचं आणि तुम्हाला विचारलं जाईल त्याचं ॲक्वियस सोल्युशन हे न्यूट्रल नेचरचं का असते. तर मग किंवा असं विचारतात तुम्हाला व्हाय द सॉल्ट फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस डज नॉट अंडरगो द हायड्रोलिसिस रिएक्शन. मग तुम्हाला त्या ठिकाणी पहिल्यांदा हायड्रोलिसिसची डेफिनेशन लावावी लागते. हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट म्हणजे काय? हायड्रोलिसिस ऑफ सॉल्टमध्ये कॅटायन किंवा अनायन किंवा दोन्ही आयन्स वॉटरसोबत रिॲक्ट होऊन सोल्युशन ॲसिडिक किंवा बेसिक बनत असेल किंवा न्यूट्रल बनत असेल त्याला काय म्हणतो आपण? त्याचा हायड्रोलिसिस. पण या ठिकाणी दोन्हीही आयन्स पैकी एकही आयन किंवा दोन्ही आयन्स वॉटरसोबत रिॲक्ट होत नाही. म्हणून असा सॉल्ट जो स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसच्या कॉम्बिनेशनमधून बनलेला आहे इट डज नॉट अंडरगो द हायड्रोलिसिस रिॲक्शन अँड द सोल्युशन बिकम्स न्यूट्रल.
तर प्रश्न कसा पद्धतीने विचारला आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्याचं उत्तर लिहावं लागेल. लक्षात. त्याच्यानंतर जो दुसरा टाईपचा सॉल्ट आहे, पुस्तकात तुम्हाला थोडंसं अवघड करून दिलं आहे, मी तुम्हाला थोडंसं सोप्या पद्धतीने शिकवणार आहे का लक्षात. त्याच्यानंतर दुसरा टाईपचा जो सॉल्ट आहे तो आहे स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेसपासून बनणारा सॉल्ट. त्याच्यामध्ये आपल्याला उदाहरण कोणतं घ्यायचं आहे, हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट विच इज फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस सेकंड टाईपच्या सॉल्टचा हायड्रोलिसिस घ्यायचा आपल्याला. हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. याच्यामध्ये बघा उदाहरण कोणतं घेतलेलं आहे तुम्हाला पुस्तकामध्ये, पुस्तकातलं घेतलं तरी चालते, तुम्हाला CuSO4 घेतलं कॉपर सल्फेट ते उदाहरण घेतलं तरी चालतंय. या ठिकाणी तुम्हाला एक सोपं उदाहरण घेईन मी, NH4Cl प्लस H2O. नाव पाहिजे असेल त्याचं नाव लिहून घ्या. अमोनियम क्लोराईड हा सॉल्ट आहे. फॉरवर्ड बॅकवर्ड रिएक्शन पॉईंट गिव्स ॲसिड कोणता मिळेल Cl, म्हणजे ॲसिड HCl असेल आणि बेस कोणता असेल NH4OH. समजत जर नसेल तर सरळ सरळ याचं आयनायझेशन करायचं, NH4 प्लस Cl मायनस H प्लस OH मायनस वॉटरचं, हा HCl आणि हा NH4OH. या पद्धतीने तुम्ही त्याचं आयनायझेशन करून ॲसिड आणि बेस लिहू शकता. आलं लक्षात. तर कोणत्याही सॉल्टचं जेव्हा आपण त्याचं सोल्युशन तयार करतो त्याचे आयन्स तयार होतात NH4 प्लस प्लस Cl मायनस ॲक्वियस लिहा नाही लिहिलं तरी चालते प्लस H2O. इट गिव्स हा स्ट्रॉंग ॲसिड आहे आणि हा वीक बेस आहे. जो कोणी स्ट्रॉंग असेल फक्त त्याचंच आयनायझेशन या ठिकाणी करायचं, H प्लस प्लस Cl मायनस ॲक्वियस प्लस NH4OH. बरोबर आहे. या ठिकाणी का सारख्या आयन्स जे आहेत दोन्ही साईडला कॅन्सल करा. कोणता आहे सारखा आयन Cl मायनस बरोबर आहे. हा Cl मायनस आयोनिक थेरीनुसार आपण ह्यांचे आयन्स दिले. बाय आयोनिक थेरी सॉल्ट गिव्स NH4 प्लस Cl मायनस आयन्स and strong acid gives it completely dissociate, therefore here ions formed they are H plus and Cl minus. हा वीक बेस आहे त्याचं आपण आयनायझेशन दिलेलं नाही. बाय कॅन्सलिंग ऑन कॅन्सलेशन ऑफ कॉमन आयन्स ऑन द बोथ साइड्स वी गेट काय मिळेल आपल्याला therefore NH4 plus aqueous plus H2O it gives हा Cl minus आयन कॅन्सल झाला H plus aqueous plus NH4OH. मग या ठिकाणी जेव्हा आपण सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस याचं हायड्रोलिसिस करायला होतो वॉटरसोबत रिॲक्शन, तर कोणते आयन्स रिॲक्ट झालेत वॉटरसोबत, पॉझिटिव्ह आयनला काय म्हणतो आपण कॅटायन्स रिॲक्ट्स विथ NH4 प्लस कॅटायन्स रिॲक्ट विथ वॉटर अँड इन द सोल्युशन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स इन्क्रीजेस. सोल्युशनमध्ये कोणते आयन्स प्रोड्यूस करायला लागलाय H प्लस. कशामुळे प्रोड्यूस करायला लागलाय, कारण त्या सोल्युशनमध्ये स्ट्रॉंग ॲसिड तयार होतो आणि स्ट्रॉंग ॲसिडमुळे OH मायनस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन कसं असेल खूप कमी असेल, कारण वीक बेस आहे तो डिसोसिएट होणारच नाही. आपण तिथं OH मायनस लिहिलं सुद्धा नाही आलं लक्षात. पण HCl हा स्ट्रॉंग ॲसिड आहे, तो कम्प्लिटली आयोनाइज होतो सोल्युशनमध्ये आणि आपल्याला H प्लस आयन्स मिळतात. म्हणजे सॉल्टचे कॅटायन जेव्हा वॉटरसोबत रिॲक्ट होतील तेव्हा सोल्युशनमध्ये मोर नंबर ऑफ H प्लस आयन शिल्लक राहतात. बरोबर आहे. आणखी थोडक्यात लक्षात घ्या, जर त्या ठिकाणी स्ट्रॉंग ॲसिड असेल तर सोल्युशनमध्ये H प्लस आयन शिल्लक राहतील. जर तो सॉल्ट स्ट्रॉंग बेसपासून बनलेला असेल तर सोल्युशनमध्ये OH मायनस आयन्स जास्त प्रमाणात शिल्लक राहतील किंवा जास्त प्रमाणात आयोनाइज होणारे कोणते आयन्स असतील OH मायनस आयन्स असतील. या ठिकाणी कोण स्ट्रॉंग आहे, ॲसिड स्ट्रॉंग आहे, म्हणजे सोल्युशनमध्ये H प्लस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असते आणि H प्लस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन हे OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. म्हणजेच असा सॉल्ट जो सॉल्ट
स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेसच्या कॉम्बिनेशनमधनं बनलेलं आहे. त्याचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर त्यातले कॅटायन्स वॉटरसोबत रिॲक्ट होतात. सोल्युशनमध्ये एक्सेस ऑफ H+ आयन्स आपल्याला मिळतात, म्हणून ते सोल्युशन कसं असेल, ॲसिडिक. अच्छा, तर असं सुद्धा तुम्हाला विचारतात, व्हाय द ॲक्वेस सोल्युशन ऑफ NH4Cl इज ॲसिडिक इन नेचर. NH4Cl किंवा अमोनियम क्लोराईडचं ॲक्वेस सोल्युशन हे ॲसिडिक नेचरचं का आहे. अच्छा, तर अशा प्रकारे आपल्याला हे सेकंड टाईपच्या सॉल्टचं आपण हायड्रोलिसिस घेतलंय, स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. आता याच्यात लक्षात काय ठेवायचं, लक्षात ठेवताना हे लक्षात ठेवा, सोल्युशनमध्ये जर H+ आयन शिल्लक राहत असतील, म्हणजे H वर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज, तर पॉझिटिव्ह चार्जवालाच आयन्स सॉल्टचा हा कोणासोबत रिॲक्ट होतो, वॉटरसोबत. आता सॉल्टमध्ये पॉझिटिव्ह आयनवाला कोण आहे, NH4+, बरोबर आहे. NH4+ वॉटरसोबत रिॲक्ट झाला. सोल्युशनमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज असणारेच आयन्स जास्त प्रमाणात आहेत, म्हणजे H+ आहे का लक्षात. असं या पद्धतीने जरी तुम्ही हिंट वापरून जरी लक्षात ठेवला, जो स्ट्रॉंग आहे, ॲसिड स्ट्रॉंग आहे म्हणजे सोल्युशनमध्ये H+ आयन्स असतील आणि वॉटरसोबत रिॲक्ट होणारे सुद्धा पॉझिटिव्हली चार्जडच आयन असतील, ज्याला म्हणतो आपण कॅटायन, जे कशापासून मिळाले, आपल्याला सॉल्टपासून मिळाले आयन्स आहेत, जे वॉटरसोबत रिॲक्ट होतात आणि H+ आयन सोल्युशनमध्ये शिल्लक राहतात. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणता येईल मग, कॅटायन्स ऑफ द सॉल्ट रिॲक्ट विथ वॉटर, solution contains excess of H+ ions, hence solution is acidic to the litmus paper, or solution is acidic in nature. Here the concentration of H+ ion, या ठिकाणी H+ ions concentration is greater than 1 × 10⁻⁻⁷, बरोबर, असं आपल्याला म्हणता येईल. और pH is less than 7. जर ॲसिडिक सोल्युशन असेल त्यांचे pHच्या व्हॅल्यू कशा असतात, pH is less than 7. This type of hydrolysis, cations react with water making the solution acidic. Therefore such solutions they are acidic in nature. हा सेकंड टाईपच्या सॉल्टचा हायड्रोलिसिस झाला आपला, हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. त्याच्यानंतर तिसऱ्या टाईपचा सॉल्ट घ्यायचा आहे आपल्याला, हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट of weak acid and strong base. Weak acid and strong base. Hydrolysis of salt of weak acid and strong base. उदाहरण पुस्तकात दिलेले घ्या, कोणतेही घ्या, काही फरक पडणार नाही. याच्यामध्ये आपल्याला उदाहरण घ्यायचे CH3COONA हे उदाहरण दिले बघा आपल्याला पुस्तकामध्ये. CH3COONA, sodium acetate, will react with water, it gives CH3COOH plus NaOH. बघा या ठिकाणी वीक ॲसिड आहे, हा वीक ॲसिड आहे, वीक ॲसिड मिळाला आपल्याला, आणि बेस कसा आहे, स्ट्रॉंग बेस आहे, आणि हा आहे सोडियम ॲसिटेट सॉल्ट. या सॉल्टचं हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला वीक ॲसिड आणि वीक बेस मिळतात. कोणताही सॉल्ट असेल तो आयन्समध्ये आयोनेशन थेरीनुसार आपल्याला याचे आयन्स लिहायचे. बाय आयोनेशन थेरी वी गेट ॲसिटेट आयन्सचे सोडियम ॲसिटेटचे 2 आयन्स तयार होतात, ॲसिटेट आयन प्लस Na+ आयन्स. वॉटरला वॉटर ॲसिड ठेवायचे H2O, इट गिव्स. आता या ठिकाणी वीक ॲसिड आहे, त्याचं डिसोसिएशन किंवा आयनेशन करायचं नाही, CH3COOH प्लस. हा स्ट्रॉंग आहे, याचे आयन्स मिळतील आपल्याला Na+, aqueous प्लस OH- aqueous. ऑन कॅन्सलिंग द कॉमन आयन्स ऑफ द बोथ साईड, बोथ साईडला कॉमन असणारे आयन्स कॅन्सल करायचे. म्हणजे कोणते आयन्स कॅन्सल होतील, Na+, शिल्लक काय राहतील, CH3COO- aqueous plus H2O, it gives CH3COOH plus OH- aqueous. म्हणजे अशा टाईपचे सॉल्ट्स जे कॉम्बिनेशनपासून बनले वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसच्या. स्ट्रॉंग बेस असल्यामुळे सोल्युशनमध्ये कोणते आयन्स शिल्लक राहतील किंवा कोणत्या आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन H+ आयन्सपेक्षा जास्त असेल, OH- आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन. अच्छा, जो स्ट्रॉंग आहे
त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त राहील. म्हणजे प्रॉडक्ट साईडला OH मायनस आयन्स आपल्याला मिळतील. याच्या अगोदरचा जो सॉल्ट घेतला होता आपण लक्षात, हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस, तर प्रॉडक्ट साईडला H प्लस आयन्स शिल्लक होते. आता इथं प्रॉडक्ट साईडला कोणते आयन्स शिल्लक आहेत? OH मायनस. म्हणजे या OH वर कोणता चार्ज आहे? मायनस चार्ज, निगेटिव्ह चार्ज आहे. तर सॉल्टमधले निगेटिव्हली चार्जड आयन्सच वॉटरसोबत रिॲक्ट होतात. मग सॉल्टमधले निगेटिव्हली चार्जड आयन्स कोणते आहेत? CH3COO minus ions react with water to produce weak acid, and in solution excess of OH minus ions are present. Therefore, this solution is alkaline or basic. अशा सोल्युशनला आपण काय म्हणणार? बेसिक सोल्युशन म्हणणार. बेसिक सोल्युशन तयार होते कारण सोल्युशनमध्ये एक्सेस ऑफ OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी जास्त असेल कोणापेक्षा? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस, कारण या ठिकाणी वीक ॲसिड आहे लक्षात. तर याच्यापासून आपल्याला OH मायनस आयन्सचं जेवढं कॉन्सन्ट्रेशन मिळाले, जेवढे OH मायनस आयन्स आपल्याला आयोनाइज झालेले मिळाले तेवढे H प्लस मिळणार नाहीत, कारण तो कसा आहे? वीक ॲसिड आहे. वीक ॲसिड असल्यामुळे हा कम्प्लिटली सोल्युशनमध्ये आयोनाइज होत नाही. त्याच्यामुळे यामध्ये OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज ग्रेटर दॅन H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन, आणि म्हणून सोल्युशन हे कसं असेल? अल्कलाइन किंवा बेसिक नेचरचं. मग या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल? फेन सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस रिॲक्ट्स विथ वॉटर. द anions of the salt react with water, and in solution excess of OH minus ions are present. Therefore solution becomes basic or alkaline. आणि त्याच्यानंतर आपल्याला चौथ्या टाईपचा सॉल्ट पाहायचा आहे, हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस. वीक ॲसिड अँड वीक बेस, बरोबर. चौथ्या टाईपचा सॉल्ट हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस. आणि या ठिकाणी हायड्रोलिसिस घेताना आपण जनरल रिॲक्शन घेऊयात. BA हा सॉल्ट आहे, तो वॉटरसोबत रिॲक्ट होतो H2O, गिव्स द ॲसिड HA प्लस बेस BOH. हा पण वीक ॲसिड आहे. बेससुद्धा कसा आहे? वीक बेस, कारण हा सॉल्ट बनलेला आहे बाय द कॉम्बिनेशन ऑफ वीक ॲसिड आणि वीक बेसच्या कॉम्बिनेशन. तर या ठिकाणी आपल्याला B प्लस H2O HA आणि BOH अशी आपण ही रिॲक्शन घेतलेली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला ॲसिडसुद्धा कसा मिळाला आहे? वीक, आणि बेससुद्धा कसा मिळालेला आहे? वीक मिळालेला आहे. तर याच्यामध्ये ह्याचं आयनायझेशन केलं आपण आयनायझेशन थेरीनुसार B प्लस ॲक्वियस प्लस A मायनस ॲक्वियस, कारण हा सॉल्ट आहे तो आयनाइज होतो वॉटरमध्ये. परंतु या ठिकाणी ॲसिड पण वीक आहे आणि बेस पण वीक आहे, म्हणजे दोघंही काय होणार नाहीत? वॉटरमध्ये आयोनाइज होणार नाही, बरोबर आहे. पण या ठिकाणी ह्या दोन्हीही जरी वीक असतील, पण काही एक्झाम्पल्समध्ये आपल्याला KA ची व्हॅल्यू ही KB पेक्षा जास्त मिळते. आता हा KB काय आपण घेतलेलं आहे? ओस्टोअल डायल्युशन लॉ फॉर वीक ॲसिड. त्याच्यामध्ये आपण K म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड आणि KB म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक बेस. हे कसं काढायचं ती थेरी सगळं आपण घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला HA आणि BOH याच्यामध्ये समजा दोघांपैकी जर स्लाइटली ॲसिड हा स्ट्रॉंग असेल कोणापेक्षा? बेसपेक्षा. आपण तर इथं दोन्ही वीक म्हणले, वीक ॲसिड म्हणले, वीक बेस म्हणले, पण त्यांच्या डिसोसिएशन होण्याची जी कॅपॅसिटी आहे ॲक्वियस सोल्युशनमध्ये ही स्लाइटली ग्रेटर असेल ॲसिड्सची कोणापेक्षा? बेसपेक्षा. तर सोल्युशनमध्ये H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असतील OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन, म्हणजेच KA इज ग्रेटर दॅन जर KB मिळत असेल तर सोल्युशन कसं असेल? ॲसिडिक. जर समजा KB इज ग्रेटर दॅन KA असेल तर स्लाइटली सोल्युशन कसं मिळेल आपल्याला? बेसिक सोल्युशन मिळेल. आणि दोघांच्या व्हॅल्यू सारख्या असतील, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड इज इक्वल टू द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक बेस, त्यावेळेस त्या सोल्युशनला म्हणतो आपण न्यूट्रल इन नेचर. म्हणजे या ठिकाणी हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ वीक ॲसिड आणि वीक बेस घेताना आपल्याला ह्या तिन्ही कंडिशन्स विचारात घ्याव्या लागतील. अशा स्लाइटली ॲसिडची कॅपॅसिटी आयोनाइज होण्याची बेसपेक्षा जर जास्त असेल
तर या ठिकाणी कॅटायन्स रिॲक्ट होतील वॉटर सोबत आणि आपल्याला सोल्युशनमध्ये एक्सेस ऑफ म्हणजे दोन्ही आयन्स वॉटर सोबत रिॲक्ट होतील, पण कॅटायन्सची कॅपॅसिटी ही अनायन्सपेक्षा जास्त असेल वॉटर सोबत रिॲक्ट होण्याची. म्हणजे बी प्लस आयन्स रिॲक्ट विथ वॉटर and in solution excess of H plus ions are remain. Means concentration of H plus ions is greater than concentration of OH minus ions. Means Ka is greater than Kb. म्हणून सोल्युशन कसं असेल ऍसिडिक. मग याच्याबद्दल तुम्हाला सांगितले सोल्युशनमध्ये जर H प्लस आयन्स शिल्लक राहत असतील तर ह्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर सॉल्टमधला सुद्धा पॉझिटिव्ह आयन्सची कॅपॅसिटी ही वॉटरसोबत रिॲक्ट होण्याची जास्त असेल. बरोबर. जर समजा अनायन्स रिॲक्ट होत असतील वॉटरसोबत जास्त प्रमाणात, सोल्युशनमध्ये कोणाचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला जास्त मिळेल, OH मायनस आयन्स कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच केबीची व्हॅल्यू केपेक्षा जास्त असेल, म्हणजे सोल्युशन कसं असेल बेसिक. परंतु दोघांचंही आयोनाइज होण्याचं जर प्रमाण एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन ऑफ बोथ दॅट इज ॲसिड ॲज वेल ॲज बेस दे आर इक्वल ॲट दॅट टाइम Ka इज इक्वल टू Kb इज द सोल्युशन इज न्यूट्रल इन नेचर. या ठिकाणी तुम्ही उदाहरण घेऊन एक्सप्लेन करू शकता. आता आपल्याला पुस्तकामध्ये आपल्याला याचं 3 उदाहरणं दिलेली आहेत. बरोबर आहे. त्याच्यामध्ये बघा ही जनरल रिॲक्शन तुम्हाला दिली होती का, बी प्लस ॲक्वियस प्लस ए मायनस ॲक्वियस प्लस H2O, पेज नंबर 55 वर तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी प्लस H2O इट गिव्स वीक ॲसिड Ha and weak base BOH. The solution may turn out acidic, basic or neutral. This depending on the relative strength of weak base and weak acid formed in the hydrolysis. 3 conditions दिल्यात तुम्हाला. If K is greater than Kb, the solution will be acidic. Second, if Ka is less than Kb, the solution will be basic. And if K is equal to Kb, the solution will be neutral. ह्याच्यामध्ये आपण एक एक कंडिशन या ठिकाणी घेणार आहोत. ह्या 3ही कंडिशन ज्या आहेत आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ते ह्या हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ वीक ॲसिड आणि वीक बेसच्या. धन्यवाद.